इंद्रायणीचा काठ माझी वाट पाहत होतं आणि माझं अवतार कार्य सुरू झालं. तर रामकृष्ण हरी, मी सिद्धेश गवळी आणि तुम्ही ऐकत आहात संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज चरित्र. ज्या ठिकाणाहून माझ्या अवताराची सुरुवात होणार होती ते होतं आपेगाव. आणि सर्वात पहिल्यांदा मी त्याच ठिकाणी जाणार होतो. सुंदर अशी उगवती सकाळ होती. आपेगावातील परिसरातील बैलांच्या गळ्यातील घंटानाद वातावरणामध्ये मिसळू लागला होता. खळखळ आणि नितळ वाहणारं स्वच्छ पाणी. यावेळी आकाशातून बगळे बांधावरती उतरू लागले. झाडावरील पक्ष्यांच्या किचकिचवाटानं संपूर्ण आपेगाव जागा झालेलं. आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपेगावच्या एका ब्राह्मण वाड्यामध्ये सुंदर असे वेदमंत्र चालू होते. आणि तो वाडा होता गोविंदपंत कुलकर्णी यांचा. वेदघोषाच्या मंत्रामुळे संपूर्ण वाड्यातील वातावरण अतिशय प्रसन्न झालेलं होतं. गोविंदपंत यांची देवपूजा उरकली आणि ते उठले. भगवान श्रीविष्णूंना प्रणिपात केला आणि मध्ये जाणाऱ्या इतक्यात अंगणातून एका कावळ्याचा आवाज आला. त्यांनी क्षणभर त्या कावळ्याकडे बघितले आणि त्यांच्या पत्नीला आवाज दिला. त्यांच्या पत्नीचं नाव होतं मीराबाई.